भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये। निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची भगवान। श्री पांडुरंगाच्या कीर्तन निरूपणासाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील थोर संत विश्ववंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे श्री तुकोबाराय भगवत भक्ताची नियमावली अर्थात स्वधर्म सांगतात। विठाला टाळी वाजवा, भजन करा, पंढरीनाथ भगवान। समापन्न होत असणारा भक्ती उत्सव श्री क्षेत्र किनगाव, आदर्श गाव किनगाव या उत्सवाचा हा सुवर्ण महोत्सव आहे। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये साधना करत असताना साधनेला 12 वर्ष झाली की एक तप पूर्ण होतं। ती साधना करत करत जर 25 वर्ष झाले तर त्या साधनेची चांदी होती महाराज, त्याला रौप्य महोत्सव म्हणतात। आणि ती साधना करत करत जर 50 वर्ष झाले तर त्या साधनेचं सोनं होतं, त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात। आणि आपल्या या किनगावाचं सोनं झालं महाराज। 50 वर्ष पूर्ण झाले आणि पुढे 75 वर्ष झालं की त्याला अमृताचा गोडवा येतो आणि 100 वर्ष झाले की शताब्दी। मग साधो संताचा मागोवा घेत आपण ही साधना केली। बा परमार्थामध्ये मनानं परमार्थ करायचा, मनोमार्गी गेला। औषध घ्यायचं तर डॉक्टर लागतो, तसं परमार्थ करायचा तर साधू संताच्या आश्रित जीवन लागतं। आपलं गाव पूजनीय श्री वैकुंठवासी अण्णासाहेब महाराज आनंदी, वैकुंठवासी श्री सुरेंद्र महाराज आनंदी यांच्या कृपाप्रसादाने गुरुवर्य श्री बाबासाहेब महाराज आनंदी यांच्या अध्यक्षतेखाली संत जनार्दन स्वामी पालखी संस्थान देवगिरी या घराण्याच्या मार्गदर्शनाने पूज्य श्री उद्धव महाराज आनंदी, परमपूजनीय भागवताचार्य आदिनाथजी महाराज फपाळ, व्यासपीठावर उपस्थित असणारी परमपूजनीय वंदनीय हरिभक्तीपरायण आमचे गुरुवर्य पांडुरंग काका पळसकर, आदरणीय श्री मुरारी महाराज आनंदे, थोर थोर मंडळी इथं बसलेले आहेत। आता मी एका एकाला काय वानव काय वानो। आता महाराज मला काही दिवस संगती घडली झेंडेकर गुरुजीची, आणि गुरुजींचे गुरु होते दोंदेकर गुरुजी। झेंडेकर गुरुजी दोंदेकर गुरुजी बद्दल बोलायला लागले का तास तास बोलायचे आणि रडायचे। आणि त्याच गुरुजीचे कळसाचे शिष्य म्हणजे आपले गरड गुरुजी। हो, आळंदीमध्ये फार मोठं नाव आहे गुरुजीचं। मी आळंदीत जवळजवळ 15 वर्ष राहिलो। माझे सोळुंके गुरुजीकडे क्लास होते थोडेफार दिवस। आणि पुन्हा गुरुजींचं गाव वांगी, वांगी संस्थांचे बरेच मुलं आमच्या संस्थेत जोग महाराजाच्या भयंकर पाठा। आता सध्या वारकऱ्याचा पाठा कमी ताठा जास्त आहे। हो, पण भयंकर पाठा खानदानी लोक महाराज। तसेच पूज्य श्री गाथामूर्ती महादेव बाबा गोपाळे, टाळी वाजवा सर्व। आता मोठे मोठे गायक पाहिले का त्याचे झगडे पाहिल्यावर आम्हालाच भेव वाटतं। याचे झगडे पाहून गावात झगडे ना लागू। महाराज वारकरी, हे बा किनगाव हे वारकरी गाव आहे आणि म्हणून तुम्ही असे शोधून हिरे आणले पाहिजे। हिरे, त्या हिऱ्यामध्येच ही गार कस काय सापडली मला समजा। हिऱ्यात ह्या गाडीचा नंबर लागला, पण आता
माझी हिऱ्या एवढी किंमत नाही, पण इथं उभा राहिलो, काहीतरी साधू संतांची कृपा, गावकऱ्यांचं प्रेम, जुनी पिढी नवी पिढी, जुने मुरलेले माणसं नवीन परमार्थिक माणसं सगळे एकत्रित आली आणि गावाचा एकोपा कसा असतो हे सगळ्या छत्रपती संभाजीनगर नवे नवे महाराष्ट्राला या सप्ताहाच्या द्वारे किनगावनं आदर्श दाखवला. नाही तर सप्त्याची बैठक जर बसली तर भानगडीत जादा राहते, पण एका विचारानं या महापुरुषांच्या मार्गदर्शनाने हा उत्सव आपण संपन्न करता. आमचे गुरुजी सांगत असते, ज्या बाईला चांगलं सासू व्हायचं तिनं आधी सून व्हावं लागतं, ज्याला चांगलं कीर्तनकार व्हायचं त्यानं आधी चांगल्या कीर्तनकाराचा चेला व्हावं लागतं, चांगला टाळकरी व्हावं लागतं. काही पाठ केले संताची उत्तरे. असा सुंदर देखना मंडप आहे. संसार देखना आहे बर का. संसार दिसतो चांगला पण चांगला नसतो. तो दिसालाच चांगला आहे असाला चांगला नाही. परमार्थ हा दिसालाही चांगला आहे ना असालाही चांगला. दिसालाही सुरेख असालाही सुरेख. मोठ्या श्रीमंताचा बंगला पाहिला असं वाटतं वा वा वा, आणि घरात गेल्यावर वाटतं साऱ्या वाच ही घरात काय महाराज. आणि हे आपल्या भागातली दोन हिरे, मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आकाश महाराज निकम. त्यांची तब्येत कमी पण वाजितील येते हो ना. आणि दुसरे मृदंगाचार्य आमचे मित्र, आत्ता पाठीमागं त्यांना गुरुजी मृदंगभूषण पुरस्कार मिळाला, 25,000 रुपये बक्षीस दिलं. चांगली गोष्ट आहे. तुमच्या मागं मागं आम्हाला काही भेटावं. गुणवंताची किंमत करणारा आपला महाराष्ट्र आहे. भारत देश मोठा आहे पण भारतामध्ये महाराष्ट्र महाशब्द लागल्यामुळं विशेष राष्ट्र महाराष्ट्र. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय, ज्ञानोबा तुकोबा ते चोखोबा एकोबा. आणि आमच्या स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांनी त्याला सुवर्ण कांचन योग आणला. जोग महाराजामुळं या वारकरी संप्रदायाला सुगीचे दिवस आले आणि वारकरी संप्रदायाचं उभं पीक आपल्याला महाराष्ट्रात दिसू लागलं. डोळस परमार्थ कसा करायचा हे संतांनी शिकवलं. आणि म्हणून आजची सेवा सर्व नवयुवक तरुण मंडळी, वयोवृद्ध वारकरी मंडळी यांच्या वतीने श्री किशोर गुलाबराव पाटील चव्हाण यांनी माझ्याकडे दिली. सर्वांना धन्यवाद देतो. जास्त न लांबवता 9 वाजेच्या आत तुम्ही भोजन मंडपामध्ये गेले पाहिजे याची काळजी घेतो. महाराज, मला आज असं वाटू लागलं का मी नुसतं किनगावात कीर्तन नाही करीत, अख्खा फुलंब्री तालुका. कारण हत्ती के पाव में सबके पाव. हे बा, सरपंचाची सही झाली म्हणजे गावाची सही, आणि आमदाराची सही झाली म्हणजे तालुक्याची सही. तुम्ही ध्यानावर आहे सगळे. हे गाव आमदाराचं आहे पुन्हा दमदार आहे. हो, दमदार आणि आमदार. आणि महाराज, गणुरी ही पुण्यवानाची नगरी शेजारी तुम्हाला आणखी. म्हणजे किनगाव पापी असं नाही महाराज. हे पा, ढवळ्या शेजारी पावळा बांधला तर वान नाही पण गुण लागला. तसं पुण्यवानाच्या शेजारी पुण्यवानच बसत असतो. आलं का लक्षात? तेच पुण्य आपल्याला काम येतं आणि आपलं पुण्य त्यांना काम येतं. म्हणून अर्धी लोक गणुरीचे आमच्या. हो, आणि भंडाऱ्याला याच्या डबल राहते गणुरीला. गणुरीच्या भांडाऱ्याला याच्या डबल राहते. तुम्ही मंडप लय देखना टाकला. आम्ही प्रयत्न करू. सरपंच आले तर विठाला पायी संताचे मस्तक असो जोडोनी हस्तक, असो जोडोनी हस्तक, असो जोडोनी हस्तक. पायी संताचे मस्तक असो जोडोनी हस्तक, असो जोडोनी हस्तक, असो जोडोनी हस्तक. पायी संता
असो जोडोनी हस्तक असो जोडोनी हस्तक असो जोडोनी संताचे मस्तक असो जोडोनी हस्तक. महाराज या किनगावात सदानंद गुरुजीचे फार कीर्तन झाले बरं. थोडे आठवण करून देण्याचा प्रयत्न करतो. असो जोडोनी हस्तक. महाराज सर्वांना वंदन. बहुसंख्येत उपस्थित माय मावल्या पुरुष मंडळी सर्वांना वंदन करतो आणि सेवेकडे वळतो. 7:30 वाजलेले आहे. तुकोबरायाने आजच्या अभंगामध्ये भक्ताचा स्वधर्म सांगितला. तसा एक धर्म सामान्य आहे आणि दुसरा धर्म विशेष आहे. आणि विशेष धर्माला स्वधर्म म्हणा. स्वशब्दाचा अर्थ आहे महाराज, स्वशब्द एक तर जीवाचं आणि दुसरं परमात्म्याचा अनुवाद करणार आहे. जो निर्विकार आहे, निर्विशेष आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे, ज्याच्यात कधी बदल होत नाही, त्याचा अनुवाद करणारा स्वशब्द आहे. आणि परशब्द म्हणजे मायेचा अनुवाद करणार आहे, ज्याचा विनाश होतो, ज्याच्यात विकार होतो आणि जे टिकत नाही ते पर आहे. म्हणून स्वशब्द जिथं आला तिथं परमात्म्याचा आणि जीवाचा अनुवाद आहे. आणि म्हणून सगळे आपण हिंदू धर्माचे आहोत आणि हिंदू धर्मात जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाला नामस्मरण करावं, दया असावी इत्यादी हे सगळे धर्म सारखे सगळ्यांना. पण नाथ महाराजांनी श्रीमद भागवताच्या 11 स्कंदावर टीका केलेली आहे. आणि त्याच्यामधला 17वा अध्याय बघा. आमच्या गणोरीत चातुर्मासात भागवत चालू आहे. आणि मला काका इतकं वेळ लागलं ना भागवताचं, मी भावार्थ रामायण पूर्ण लिहून काढलं. तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि पूर्ण लिहून गुरुजी त्याच्यामधल्या महत्त्वाच्या ओव्या जे आता रामायणात सांगतात ना लोक बाबा, पपाळ बाबा, त्याला फक्त शबरी आणि केवट आणि निषाद आणि वनवास याच्या पलीकडे रामायणच नाही. तेच पण महाराज भावार्थ रामायण उघडा. प्रभू रामचंद्र वनवासात जाताना भेटले कोणाला कोणाला. पहिली भेट निषादराज गुहकाची, दुसरी भेट प्रयागराजला भरद्वाज मुनीची, तिसरी भेट चित्रकूटला वशिष्ठ ऋषी समवेत कात्यायन ऋषी, गौतम ऋषी, पौलस्त्य ऋषी, हे सगळ्या ऋषीचा समुदाय आला होता. आणि त्या ठिकाणी भरत भेट झाली. पुढं सुतीक्ष्ण ऋषीची भेट झाली. पुढं अगस्त ऋषीची भेट झाली. हे कोण सांगतं मला? आपण समर्थाचे लेकरे पण भीक मागायला लागलो, इलाजच नाही. कारण नाथ महाराजांना काहीच सोडलं नाही. पण आता रामायणात नुसतं नाचणंच चाललं, लोकांना नाचच लागतो. लक्षात ठेवा, आपल्या महाराष्ट्रातले संत आणि वारकरी संप्रदाय हा एक दिवस विश्वगुरु होणार आहे. आपण का दलिंदरवाणी का? गुलाबराव महाराजांचा भविष्यवाणी आहे की एक दिवस वारकरी संप्रदाय हा विश्वगुरु होणार. आपण श्रमार्थात माझे गुरुजी मारुती बाबा सांगत असतात, आपण ज्ञानोबराय तुकोबरायचे लेकर समर्थांचे लेकर आहोत. आणि म्हणून ब्राह्मणाचा धर्म, क्षत्रियाचा धर्म, वैश्याचा धर्म, शूद्राचा धर्म, आणि हे सगळं सांगायला लागलो तर 9 वाजून जाते. हे 4 वर्ण आहे. आणि कृत त्रेता द्वापार युगामध्ये वर्ण व्यवस्था होती. आता फक्त वर्णाचीच व्यवस्था आहे, वर्ण व्यवस्था राहिली नाही. आणि म्हणून
नाथांनी भविष्यवाणी केली, 18 पगड जाती एका ठिकाणी जेवतील. म्हणून करता त्यातल्या त्यात ब्राह्मणासाठी काय किंवा आश्रम धर्म सांगितले ना, ब्रह्मचारी धर्म. ब्रह्मचारी धर्म भोकावी अक्षरे आश्रमी विचार षडक कर्म. आश्रमी विचार षडक कर्म. ब्रह्मचारी भोकावी अक्षरे आश्रमी विचार षडक कर्म. आश्रमी विचार ब्रह्मचारी धर्म भोकावी अक्षरे आश्रमी विचार षड कर्म. विचार षड कर्म. भोकावी अक्षरे आश्रमी विचार षड कर्म. आश्रमी विचार षड ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे आश्रमी विचार षडकर्मे. वानप्रस्थी तरी संयोगी वियोग संन्यासी तो त्याग संकल्पाचा. ब्रह्मचार्याने अक्षर घोकले पाहिजे. म्हातारपणामध्ये पाठांतर करून काय उपयोग. त्या आचार्याकडे एक व्यक्ती गेला, म्हणला आता मी वृद्ध झालो पण मला विद्वान व्हायचं. शंकराचार्य म्हणले नको रे बाबा. अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंड वृद्धो यापी गृहीत्वा तदपि न मुंचति आशा. भज गोविंदम भज गोविंद गोविंदम भज मूढमते. आता हातपाय थरथर करतात. आता हे काम करू नका, आता एकच कर. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत आळवावा. विस्तार फक्त ह्या शब्दाचा करायचा आहे की जर ब्रह्मचारी, गृहस्थी, वानप्रस्थी आणि संन्यासी या आश्रमाकरता स्वतंत्र नियम आहे. पण नामस्मरण घेण्यासाठी सगळ्यांना चालतं. मग हा सगळ्यांचा धर्म आहे. निज धर्म हा चोखडा नाम उच्चारू घडघडा. सगळ्यांसाठी हा धर्म आहे. तसं आपल्या आपल्या स्वधर्म पालनाने जे सामर्थ्य येतं ते दुसरं कशाने येत नाही. भगवान म्हणले श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मा स्वनुष्ठितात. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. आगा स्वधर्म आपुला जरी कठीण जाहला तरी अनुष्ठिता तोची भला आदरेशी. आपला स्वधर्म कठीण जरी झाला तर त्याचाच आदराने अनुष्ठान करा. काय सुंदर ओव्या आहे माऊलीच्या. ये रुवाच्या रुजो परावा तो देखता किरबरवा परी आचरतेने आचरावा आपुलाची. दुसऱ्याचा धर्म दिसायला बरा जरी असला तरी आपला कठीण जरी असला तर आपण त्याचंच आचरण करावं. पुढं ज्ञानोबराय सांगतात त्यावेळेस देवबाप्पा बसले आमचे न्यायाधीश. महाराज, ब्राह्मण भागवतामध्ये असं आलं की ब्राह्मणामध्ये त्याने भिक्षा करावी आणि याच्या पुढे जर गरीब असला बाजारपट्टीमधलं धान्य गोळा करून त्याच्यावर उंच व्रत आणि त्याच्यानंतर खळं झाल्यानंतर त्या धान्यावर जगावं. पण त्यानं शूद्राच्या घरी खाऊ नये. काय ज्ञानोबरायचे विचार आहे. शूद्रा घरी आगवी पक्वान्य हाती बरवी ती द्विजे केवी शेवावी दुर्बळ जरी जाहला. स्ववनिता आपुली कुरूप जरी जाहली तरी भोगिता तेची भली आदरेशी. लोकांची धवळा रे देखोनिया मनोहरे असता आपुली तनारे मोडावी केवी. लोकांचे बंगले पाहून आपल्या सापराला काडी लावू नये. आणि शेवटी माऊलीनं सांगितलं
की आपला धर्म पालन करत असताना कठीण आहे. स्वधर्मानुष्ठिता वेचू होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. स्वधर्म पालन करत असताना जीविताची जरी हानी झाली महाराज तरी सुद्धा ते चांगलंय. आणि मला ही ओवी वाचताना छत्रपती संभाजीराजाचं आठवण आली. हो, की जणू काही शंभूराजानं माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी वाचली आणि ही ओवी वाचली की स्वधर्मानुष्ठिता वेचू होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. अरे डोळे लाल सळ्या तापलेल्या डोळ्यात घातल्या, डोळे फोडले, नख काढले, अंगाची साल सोडली, हो तरी सुद्धा धर्म सोडला. भल्या माणसावर तुम्ही एका चपटीवर बदलता. अरे आपण वंशावळी कोणाची आहे? आपण खानदानी माणसं आहोत. छत्रपती हे बा, या महाराष्ट्रातला कोणत्याही जातीचा माणूस असला तरी तो शिवाजी महाराजाचा वंशज आहे. अमुकच जातीचा असं नाही. आणि पुन्हा तुमच्या डोक्यातले खटके काढा. या मंडपात यायचं तर सगळे आपले महाराज, आणि महाराज मंडळीनं अमुक तमुकवर बोलू नये. कारण आपली वंशावळी तुकोबर आहे. जात वित गोत आणि कुळशीळ जाती न पुछियो संत की, पूछ लीजियो ज्ञान. मोल करो तलवार का, पडा रहने दो म्यान. तलवारीचं मोल करायचं असतं, म्यान कशी त्याच्याशी घेणं नसतं. अरे चोखोबर आहे ना, दौंडी द्यावी असा आपला संप्रदाय. खटनट यावे शुद्ध होनी जावे, खटनट यावे शुद्ध होनी जावे, खटनट यावे शुद्ध होनी जावे, खटनट यावे शुद्ध होनी जावे. दौंडी पिटी भावे तो कमेळा, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटते चालावी पंढरीची, पंढरीची वाटते चालावी पंढरी. पंढरीची वाटते चालावी, पंढरीची वाटते चालावी पंढरीची संप्रदायानं विसरायचं नाही महाराज. काका मला एक दिवस एक विचार आठवला. कारण महाराष्ट्रात सध्या असं चाललं बाबा, अहो हे माणसं म्हणजे यांचं मोल नाही होणार. पाहता पृथ्वीचे मोल थोडे. उठल्याबरोबर गाथा वाचणारे माणसं आणि ते आशयाच्या कीर्तनाला उभा राहतात का ज्याचे हरिपाठ पाठणे. काय चाललं महाराज? आणि लोकायला ते लागत. आणि आमचे घसे सुकले ज्ञानेश्वर्या आणि गाथा रामायण. ते म्हणते युट्यूबवर आहे का? अरे तेव्हा ह्याल्यावर आहे, तुला करायचं काय? माणसानं अक्कल पाहो ना. अरे हे केवढे माणसं आहे महाराज. आणि ही कीर्तनाची गादी किती श्रेष्ठ आहे. अरे चोखो बरायनं दौंडी दिली आणि जनाबाईनं ज्ञानेश्वर महाराजासारख्या संताला सांगितलं म्हणा भजन. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करे पुढे देवा, टाळी वाजवा. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. जनी म्हणे ज्ञान
कोणाला वंचित ठेवणारा पंथ नाही आपला. मुक्ताबाई वयानं लहान पण साऱ्या संतात महान. अहो मी विचार केला एक दिवस, लोक म्हणतात माऊली नसते तर ज्ञानेश्वरी झाली नसती, पण मी म्हणतो मुक्ताबाई नसत्या तर ज्ञानेश्वरी झाली नसती. कारण ज्ञानोबरायाला पश्चाताप झाला, ताटी लावली, त्यावेळेला साधूपणाचा बोध सिद्ध वेटात माझ्या मुक्ताईनं केला. दादा मग मुक्ताई साधारण आहे का? स्त्री शक्ती सामान्य नाही, देशाची राष्ट्रपती स्त्री आहे. स्त्री शक्ती सामान्य नाही. अरे त्या माऊलीनं जर ठरवलं तर शून्यातून विश्व निर्माण कसं करायचं राजमाता जिजाऊन आपल्याला शिकवलं. शून्यातून विश्व. एवढं सगळं मुघलांचं वादळ, पण अशा वादळामध्ये भगवा हिरा रत्न जन्माला घातला आणि सोन्याचा नांगर फिरवला महाराज. यत्र नारी असतु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. आणि म्हणूनच आपण तरी कुठं मागे, आपल्या ताई साहेब आमदार आहेत. महाराज हे पा, माणसानं स्वाभिमानी असावं. पैशावाले लोक बरेच आहेत, पण आमची चहा पिते इतकी हलकट. आम्ही सोहळ्यात दिंडीत जातो ना, ते आमचीच चहा पिते आणि गप्पा लाखाच्या चहा बाबाच्या. काका आम्ही सोबत होतो. काय विचारता, गप्पा लाखाच्या चहा बाबाचा. पण पैसा असून दानशूर असणं हे सोपं नाही. मला आम्ही सहज बोललो, रामलाल बाबाची कमान झाली पाहिजे. रामलाल महाराज एक मोठे संत झाले, गणुरीला त्यांच्या नावानं ओळखलं जातं. आणि सोपं नाही काका. 88 वर्षापासून गुरुजी 4 महिने रोज कीर्तन, रोज ज्ञानेश्वरी, रोज 1 तास. आणि रोज सकाळी 4 वाजता जी आळंदीत घंटी वाजते ना, ती साऱ्या गणुरीत वाजती महाराज. ती घंटी वाजायची, विठ्ठल विठ्ठल. अंबादास बाबा आले का ते पा, ते म्हातारे साऱ्या गावात. ऐका, ही परंपरा त्या लोकांनी चालू ठेवली. मला एक दिवस असं वाटलं आपण बोलू. मागच्या भंडाऱ्याला वाटलं की आपण बोलावं, मंदिर झालं. मूर्त्या बसवायच्या तर आता पैसे कुठे. आम्ही मान्यश्री साहेबाकडे गेलो. ते म्हणले, मी त्याची स्तुती नाही करत, सांगतो मी. ते म्हणले करून टाकू महाराज. महाराज अशा भव्य मूर्त्या आणल्या रामलाल बाबाच्या, गेंदाईची, पांडुरंगाची. ते सगळं त्यांनी केलं. ते आणि कमान करायची तर सगळे जावई मिळून करणार होते. ते म्हणले मी एकटा जावई करतो. मी म्हणलो वा. हे बा, कारण ताई ह्या आमच्या गणुरीची लेक आहे आणि ते आमचे जावई. खरं तर जावयाचं घ्यायचं नसतं, पण जादा असल्यावर काय विठाला विठाला असो. सांगण्याचा तात्पर्य भाग एकच आहे का आपल्याकडं सगळे महाराज. सर्वे गुणाहा कांचनम आश्रयंती. आपल्या वाट्याचा धर्म तो आपण सांभाळायचा, दुसऱ्याचा चांगला असू द्या, कामाचा नाही. गुरु गोविंद सिंह यांचे मुलं जोरावर सिंग आणि फतेह सिंग, एक 7 वर्षाचा, दुसरा 9 वर्षाचा. औरंगजेबानं सांगितलं इस्लाम कबूल आहे, ते म्हणले नाही. भिंतीत दाबून मारलं पण धर्म सोडला. आणि महाराज वाघाचे छावे असते, लहान असलं म्हणून काय झाला, वाघाच्या डरकळीत जी ताकद ती लेकराच्या बी डरकळीत ताकद राहते. आणि म्हणून ज्ञानोबराय काय सांगतात पहा, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होया पारा तुषा लागी, मग ते पूजे रिझाजे वैराग्य सिद्धी देई जे पसायतया. आपण जे कर्म करतो स्वच्छ
स्वे स्वे कर्माला अर्पण होतं महाराज. आणि परमार्थ हा जुटीचा आहे. परमार्थात ताडातुडी नाही. तुम्हाला पटतं का? पहा, मला सुचलेलं सांगतो. हे पहा, संसारात माणसं तोडले जाते. सुनबाई आली म्हणले आमचा लेक यागळा राहायला लागला, तोडला का नाही? सख्खे भाऊ दोघ जण शाळेत एका सायकलवर, कपडे एका ताटात जेवणार, आणि लग्न झाले काय भांडते महाराज, कुऱ्हाडीच घाशी देत. तोडले का नाही माणसं? संसार माणसं तोडितो, राजकारण माणसं फोडितो. हे तुम्हाला काय सांगावं आम्ही. राजकारण माणसं फोडितो आणि पुढचा आहे का परमार्थ माणसं जोडीत असतो दादा हो. परमार्थात माणसं जोडले जाते. आणि 3 मुद्दे संसारामध्ये. संकुचितता, जावा जावा शेजारी शेजारी असतात. थंडीच्या दिवसात कडू लाडू केले जाते दादा, आणि ती जाऊ म्हणती बाळ्या कोपऱ्यात बैसून गुपचूप खाय. अगं बाई, तो ह्या सख्या जावाचा तो सक्का पुतणे. संसारात आहे संकुचितता. पुढचा आहे का राजकारणात आहे कुटिलता. आणि परमार्थामध्ये आहे व्यापकता. हे सगळे माझे. म्हणून साधू संतांना जाती भेद केला नाही आणि कीर्तनात जातीबद्दल बोलू नये. विठ्ठल विठ्ठल जरी तुम्ही बोलत असताल महाराज, तरी तुमच्या हे प्रमाण पाठ नाही का? हे तर आपल्या बापाचं आहे ना. हे प्रमाण आपल्या बापाचं आहे. ही गाधी केवळ आणि केवळ समाज जोडण्यासाठी महाराज. या रे या रे लहान थोर यातायाती धर्म नाही विष्णू दासा. यातायाती धर्म नाही विष्णू दासा. निर्णय हाय सा निर्णय हाय सा. पण आपण ज्या कुळात आलो तर संसारासाठी ते आहे आपल्याला, परमार्थासाठी नाही. तुकाराम महाराजाचे शब्द पहा. तुकोबराय म्हणतात तुम्हाला मुलगी द्यायची ना, कुळ पहा. द्रव्य आणि कन्या हे तो कुळ धर्म शोधण्या. शोधण्या हे तो कुळ धर्म शोधण्या. हे तो कुळ धर्म शोधण्या. तुकोबराय आपले बाप आहेत. आणि वारकरी कोणता बी असला तर तुकोबराय ज्ञानोबराय हे मायबाप आहेच. आणि म्हणून कोणाचं बी नका ऐकू. सध्या भानगड काय, अविचारी लोकांचे विचार ऐकू राहिले लोक. तुम्ही ध्यानावर आहे का? अविचारी लोकांचे विचार ऐकू लागले. तुम्हाला ऐकायचं तर फक्त माझ्या तुकोबरायचं ऐका, ज्ञानोबरायचं ऐका, नाथ महाराजाचं ऐका, उघडा भागवत. अरे खाने बाबा हो, एकनाथ महाराजाचं रामायण. आणि म्हणून मुलगी द्यायची, तो करतो काय ते पहा. पित असल आणि करोडपती असला तर त्या हलकाटाला देऊ नका. कशाला वाटोळा करता? येथे कुळकर्म शोधण्या. म्हणून आपल्या आपल्या कर्मानं ताकद येत असते.
आपला आपला धर्म पाळल्यानं सामर्थ्य येत असतं, पावर येत असतं. एक कथा आहे, एक कौशिक नावाचे ब्राह्मण झाडाखाली बसले, अनुष्ठान करतायत. आणि महाराज, तपस्वी माणसाच्या शरीरात ताकद आहे. तपश्चर्या झालेली, झाडाखाली बसला आणि क्रोध हा मांग आहे बरं. आणि वरून एका बगळीनं विष्ठा केली. आणि विष्ठा केल्याबरोबर बगळीकडे पाहिलं तर जळून खाक झाली बगळी. आणि तिथून निघाले, म्हणले भिक्षेला जाऊ. आणि भिक्षेसाठी आले. एका माऊलीच्या दारात भिक्षाम देही. आता आपली संस्कृती महाराज, विनमुख गेलिया अतिथी ने सुकृताची संपत्ती. ती माऊली म्हणले थांबा, मी भिक्षा आणते. आणि घरात जाणं आणि तेवढ्यात मालक येणं संगच. मालक म्हणला अगं मला पाणी आण बरं. ते भिक्षेचं ताट खाली ठेवलं आणि मालकाला पाणी घेऊन गेली. आणि ठोयतं दूध, ते दूध उकळलं आणि मालकाला दिलं. तोवर हे देवबाप्पा दारातच उभे. आणि महाराज त्यानं आता डोळे असे लाल केलेले, वाटीसारखे डोळे. पतीची सेवा झाल्यावर ती बाई बाहेर आली. मला सांगा तिचं चुकलं का बरोबर आहे? मायला मंडळी बोला, तुमच्या हिशोबानं होऊ द्या. बरोबर आहे. वा, टाळ्या वाजवा तुमच्याकरता. तुम्हाला हे कळलं का महादेवापेक्षा नवरा मोठा महादेव? तुम्ही महादेवाला स्नान जरूर घाला, पण ह्यो बुरसाट होता कामा नाही. तुमचं चाललं समस्याचे हाल, पण त्याचे हालच चालले ना. हाल नाही, अपेष्टा. म्हणून ऐका, स्वामी काज पितृवचन सेवा पती. काही थोडेफार माझ्या निदर्शनास आलेली सांगतो तुम्हाला. समजा तुम्ही पूजा करू लागले देवाची आणि दारामध्ये संत आले, तर आता करावं काय? संताकडे जावं का पूजा करावी? एकनाथ महाराज भागवतात सांगतात, माझ्या भक्ताची पूजा न करता माझी पूजा करी सर्वथा. तेने मज हानी तल्याला था, की तो माझ्या घाता प्रवर्तला. किंवा तुकोबरा येते सारा में पर देव सारा में पर तेरा करिता देवार्चन घराले संत जन. देव सारावे परते संत पुजावे आरुते. संतापेक्षा मान, देवापेक्षा मान साधूला ज्यादा आहे महाराज. काय नाथ महाराजांची सुंदर ओवी आहे. नाथ महाराज म्हटले, जेवायला बोलवलं आणि त्या बाईनं मुलाला सोबत नेलं आणि त्या घर मालकानं त्या मुलाला मारलं. मुलाच्या माथा हानितल्या लाता, मग तो पाटुळा ही नेसविता क्षोभली माता तैसे झाले. नंतर साडी बी नेसली तर ती म्हणती तो या साडीला काढी लाव. माझ्या मुलाला वाईट म्हणला असेल तर मला तुझी साडी लागत. तिसरा मुद्दा आहे, जगाचा मालक दारात उभा आहे आणि मायबापाची सेवा चालू आहे. आता काय करायचं?
नामदेव महाराजांचा अभंग आहे. नामदेव महाराज म्हणले देव आला, आणि नामदेव महाराज सांगतात बर का, पुंडलिकरायाची सेवा चालली. देव म्हणजे काही पाणी सोडणारा नाही, नळपट्टीवाला. देव उभा आहे जगाचा बाप, योगी याच्या ध्यानी. हो हो हो, देव आला आणि बोलायला लागला जय हरी. पुंडलिक महाराजानं तोंडावर बोट ठेवलं, बोलू नको. नखडे प्रसंग बोलण्याचा, नखडे प्रसंग बोलण्याचा, माझी या पित्याचा होईल निद्रा भंग, माझी या पित्याचा होईल निद्रा भंग. बोलण्याचा, नखडे प्रसंग बोलण्याचा, नखडे प्रसंग बोलण्याचा. काय सुंदर आहे महाराज. अहो असे गायक भेटत नाही हो बापू. वा 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 वा, क्या बात. अहो माझं कीर्तन चालू, विषय वेगळा बरं का बाबा, आणि त्यानं प्रमाण कोणतं दिलं होतं? विषय वेगळा चालला आणि अचानकच प्रमाण दिलं महाराज. म्हणजे ते प्रमाण त्याच्या पाठी म्हणून दिलं लागत. पण बसणारी येडे हळदी त्याला काय कळत. वा वा, तुला कळाना त्याला कळाना, साऱ्या कीर्तनाचा धिंगाणा. माझ्या पितराची होईल निद्रा भंग, नघडे हा प्रसंग बोलायाचा, क्षण एक मौन धरोनिया रहा, कृपा दृष्टी पहा आम्हावरी. बोलायचं नाही, चुप. देव गज बसला. खांडागळे पाटील, तुमच्याकडं पाहुणा आला आणि तुम्ही अशी इट फेकली, बैस बसन, अजिबात नाही. अशी वीट फेकली न उभा राहिला. वारकऱ्यावर ध्यानात राहा, ध्यानात ठेवा. विटीवर उभा राहिला, विटीवर. कारण मायबापाची सेवा चालू आहे. मायबाप वृद्धाश्रमात, आणि घरात चांदीच्या बी मूर्त्या असल्या तर ते इटा खाली हाणीन तुम्हाला. म्हणून पहिली सेवा मायबापाची महाराज. आणि हे काही धर्म आहे ते शास्त्रात धर्माचे वर्म समजतील आपले. तर तो ब्राह्मण त्या स्त्रीकडे असा बघू लागला. तर ती बाई म्हणली, देव बाप्पा मी काय बगळी आहे का काय? बगळी जळाली, मी जळणार नाही. तुम्ही ध्यानावर राहा, सारगाव फिरा पण घरीच या. बगळी म्हणली, ती बाई म्हणली मी का बगळी आहे का? आणि तुम्हाला अजून खरं ज्ञान नाही. माझ्या पतीच्या सेवेनं मला हे सामर्थ्य आलं. तुम्हाला ज्ञानाची गरज आहे. तुम्हाला मिथिले नगरीमध्ये धर्मव्याध नावाचे साधू आहे, तिथं जा. आणि धर्मव्याध मांस विकायचा महाराज. तो ब्राह्मण धर्मव्याधाकडे आला आणि त्याने सांगितलं मी मांस विकतो, पण याच्यात माझा मी फक्त व्यवसाय म्हणून करतो, हत्या नाही. आई वडिलाची सेवा करतो, अतिथीची सेवा करतो, सप्त्याला वर्गणी साऱ्या गावाच्या वर देतो. आणि त्याच्यामुळं माझ्याकडे हे सगळं ज्ञान तत्वज्ञान येऊन राहतंय. असं आहे. हेतू फक्त एवढा आहे की कोणताही मनुष्य असो, त्याचा स्वधर्म त्याने जर नियमाने पाळला ताकद येते त्याची. म्हणून भक्तासाठी सुद्धा काहीतरी नियम असतील ना बा. तुळशी माळा गळा, गोपी चंदना टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा, कळवळा वैष्णवाचा. तुळशी माळा गळा, गोपी चंदना टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा.
लक्षण भक्ताचे बाह्यरंग लक्षण शांततेत ऐका, लक्षपूर्वक ऐका. बाह्यरंग लक्षण भक्ताची आहे. त्याच्या गळ्यात माळ पाहिजे, गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा. त्याच्या गळ्यात माळ पाहिजे, कपाळाला तिलक पाहिजे, गोपी चंदन टिळा. एखादी बाई म्हणाल मी नांदते पण कुकू लावणार नाही, नांदते पण मंगळसूत्र घालणार, तर तू नांदतीस कशाला? पण आता भेटणच नाही, त्याच्यामुळे हे म्हणते तू कशी का नांदाना पण नांद. काय महाराज अवघड अवघड आहे. सासू म्हणते मी भांडे करीन, मी सारं करीन, तू फक्त ये. कारण आता गुरुजी देव भेटणं सोपं आहे, पण बायको भेटाना. मला भेटलेली ती आणली मी संग. हा आम्ही रोज कीर्तनाला जातो दोघं गावामध्ये. विठाला विठाला हो हो. सांगण्याचा अर्थ एकच आहे की तिनं कुंकू लावलं पाहिजे. भागवतात हे सुद्धा आहे काका. दत्तात्रयानं 24 गुरु केले आणि बैठकीत पाहुणे आले, ती बाई म्हणली आता धान्य हाता जर काढलं आणि बांगड्याचा आवाज द्यायला गेला तर ते म्हणतील पहा काय सुधारित घर आहे. माणसं आल्यावर साहेब म्हणजे धान्य कांडाची तयारी तर होईन का? मग बांगड्या तर वाजल्या नाही पाहिजे, बांगड्या वाजल्या नाही पाहिजे, काढून ठुणं तर चालत नाही. कारण काढून जर ठुल्या तर माझा मालक 100 वर्ष जगला पाहिजे, त्याच्यासाठी या ओवी सांगतो. जरी कंकण फोडू आता तरी ये मुहूर्तीचा शुभता, शतायु हो माझा भरता न फोडी सर्वता आहे तू. माझा भरता शतायू झाला पाहिजे. मला आता प्रश्न पडला, भरीतच नाही तर फोडीन, लावितच नाही तर पुशीन काय? आणि जुन्या मावल्या कुंकू लावायचे आणि त्याच्या खाली मेन राहायचं. गुरुजी मी असा कधी कधी शब्दाचा शोध घेतो, त्याला मेनच कोण म्हणलं असेल हो? त्याला तुम्ही चिकटटेप म्हणा ना, नाही तर फेवकेक म्हणा, पण चिटकायचं मेनच का? तर त्याचा अर्थ त्याच्यातच आहे, सौभाग्यवतीसाठी तेवढंच मेन आहे, बाकी दादा सौभाग्यवती स्त्रीसाठी फक्त कुंकू मेन आहे. आणि मालकच नसलं तर काय कामाचं महाराज. म्हणून मावश्या हो टिकल्या लावा पण थोडा कुकू लावा. आणि त्याच्या पुढचं सांगतो अजून काका, मेन लावून कुंकू लावणारी जर बाई असली आणि सुतक पडलं तर 13 दिवस गुरुजी त्या कुकाची खून ते मेन सोडीत नाही. सोमनाथ महाराज मेन कुकाला धरून राहत. आणि टिकलीवालीची जर दुपारा पडली आणि पाहुणे आले राम राम का सुतूक पडलं, अखंड सुतूक आहे. अरे अर्थ आहे दादा हो त्याच्यात. आपले पूर्वज वेडे नव्हते. सीता मातेनं भांग्यात सिंदूर भरला, हनुमानजी आले. माय काय करता, सिंदूर भरला का? देवाला आवडते, देवाचं आयुष्य वाढलं पाहिजे. वा वा. म्हणून तर मी एवढे कष्ट केले तुम्ही देवाच्या शेजारी बसले, याच्यामुळं शेंदूर कालला मारुती राय ना घेतला अंगावर होत. दिसत कसे होते आधी ऐका. कंचन भरण विराज सुवेशा, कानन कुंडल कुंचित केसा, हाथ वज्र और ध्वजा विराजे, खांदे मोज जने. किनगावकर वर हात करा. हे राम सिया राम, सिया राम, जय राम, राम सिया राम, राम जय राम. हा वा वा वा. हे बघा सोन्यासारखी कंचन भरण, कांदे मूज जानवय. पण नंतर कसे दिसले त्याच्यातच.
लाल देही लाली लसे अरुधरी लाल लंगुरा. वाजा पण ते मध्ये वेगळंच वाजलं ना. नवाजाला ना जया 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 कपीसुर असं लाल झाली. आणि देवानं वरदान दिलं, मारुती जो कोणी तुला शेंदूर लावील त्याची इच्छा पूर्ण होईल. म्हणून तेव्हापासून एका जणाला विचारलं शेंदूर कोण लावते, मा बाप लय तो बाप नाही. मारुतीनं स्वतःला लावून घेतलं महाराज. म्हणून वारकऱ्याचा धर्म आहे. ते म्हणले बा नुसतंच गंधाला काय करतात, मग लगे आतून काय तुला लयच निर्मळ आहे. आधी बाहेर तर नीट व्हा, मग आजचं पाठीची. अरे आधी दिंडीत जाणं, मग होईन हळूहळू. तीर्थयात्रा धमाधमा, उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यान धारणा, कनिष्ठा प्रतिमा पूजा, तीर्थयात्रा धमाधमा. आणि म्हणून वैष्णवाचा धर्म प्रथम चरणात आहे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वखली विश्वास. निष्ठावंत विठ्ठली विश्वास. निष्ठावंत विठ्ठली विश्वास. निर्धारा है वरमा चुकून. टाळ्या वाजवा एकदा. दादा मी एवढ्या 20 वर्षात पहिल्यांदा ऐकलं भैया. आम्ही सुद्धा आताच ऐकलं. ये टी आताच आताच ऐकलं. आहो बरं का, ते पटावर बैल पळाचे ते आवरले पाहिजे. हा आवरले. हे मुरलेलं लोणचं आहे महाराज बरं का. त्याच्यामुळं आमच्यासारखे आता नवीन घातलेलं लोणचायला काय वा वा. असं निष्ठावंत भाव भक्ताचा असो धर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. भक्ताचा काय स्वधर्म आहे पहिलं सांगितलं, निष्ठा. आणि निष्ठावान नाही, निष्ठावंत. वान म्हणलं की लोक म्हणते थोडा वानात आहे म्हणजे गुणात नाही, पण वंत म्हणलं की बोलायला चान्सेस नाही. हो, निष्ठा म्हणजे निष्ठा. निष्ठा शब्दाचा अर्थ आहे अनन्यता. आणि नारद भक्ती सूत्रात महर्षी नारदानं सांगितलं अन्याश्रयानाम त्यागो इति अनन्यता. बाकी कोणाचा आश्रयच नाही, फक्त एकाचाच आश्रय. जात जे चालतं ना तर ते फक्त एका आरूवरच चालतं. आतल्या गडबड न करू. जात्याच्या आत एक आरू आहे, त्याच्यावरच चालतं आणि एकच आहे. तसं हे जग फक्त एकावरच चालू आहे महाराज. आणि विशेष असा आहे त्यानं तर केलं नाही पण त्याच्याशिवाय झालं नाही. ओवी पहा, हे मजची स्तव झाले परिमिया नाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. माझ्यामुळं झालं पण म्या नाही केलं. मग असं कसं आहे तर ते तसंच आहे महाराज. महाराजांना सांगायचं की बा म्या बंगला बांधला, गाडी घेतली, हे सगळं माझ्यामुळं झालं पण म्या केलं नाही असं म्हणायचं. असं त्याचा अर्थ नाही. तर मागचा पुढचा संदर्भ पहा. म्हणणारा देव आहे आणि देवानं म्हटलं की हे जग मजची स्तव झाले पण हे जग म्या नाही केले. मग केले कोणा? तेथे एक ढाल गज निर्माण झाली, तेथे एक ढाल गज निर्माण झाली, तेथे एक ढाल गज निर्माण झाली, ढाल गज निर्माण झाली. तिने पायवडी ख्याती केली, तिने पायवडी ख्याती केली, तिने पायवडी ख्याती केली, तिने पायवडी ख्याती केली. इंद्राज काशी म्हणे बाहुली, इंद्राज
इंद्रादिकासी म्हणे फाबुली आम्हाला पुरी तिची घराकुली आम्हाला पुरी तिची घराकुली तेरे तेरे ते कानोबा तेरे तेरे ते हा कानोबा तेरे तेरे ते कानोबा तेरे तेरे ते हा कानोबा तेरे तेरे कानोबा तेरे असं तिनं केलं हे दैवी हे शा गुणमवी म्हणून एका आरूवर जात चालू आहे आणि ज्यांना देव धरला तो संसारात मरत नाही महाराज. काय कबीर महाराज बोलले चलती चक्की देख के दिया कबीरा रोय दो पाटन के बीच में शाबुत बचाना को. कबीर महाराज रडायला लागले का या जात्यामध्ये सारं धान्य भरडू लागलं पण बाप से बेटा सवय. कमाल महाराज हसायला लागले बाबा रडू नका. चलती चक्की देख के हसा कमाल ठटाय खील सहारे जो रहे बालन बाका हो. झपा म्हणजे खिळ्याला धरून जो राहिला तो मरू शकत नाही. देवाला ज्यानं धरलं आणि एका बर ऐका त्या अज्ञानाचे लक्षणं सांगितले. रोज भक्ती करतो. सोमवार आला का महादेव, मंगळवार आला का देवी, बुधवार आला का विठ्ठल, गुरुवार आला का दत्त, शुक्रवार आला का देवी, शनिवार आला का जय बजरंगबली, रविवार आली का येळकोट येळकोट जय मल्हार. रोज देव बदलितो. ज्ञानोबराय म्हणतात त्याच्यात वेश्यावयीत काहीच फरक नाही. ऐसा अखंड भजन करी आघवे या गावद्वारी वेश्या जैसी. म्हणून निष्ठा त्याच्याकरता उदाहरण दिले लक्षपूर्वक ऐका. चातक वाचोनी चातकाची तहान केवडी. अरे कितीक लागतं चातकाला पण पेईन तर आकाशातून पडणारं पाणीच. आणि गारा पडल्या चोच फुटती पण तेच पितो. चकोर तो चकोर काय वाळवंटे चुंबित असे. चंद्राचं किरण जेवी चंद्र किरण चोखटे. ज्ञानोबराय सांगतात चंद्राचं किरण सेवन करणारा चकोर दुसरा नाही. पुढे ऐका. मासा मासा हा पाण्यातच राहतो. माऊली म्हणले आपण तुपात टाकू पाणी उन बहुवे आणि तुपी गुण आहे. अरे पाण्यापेक्षा तुपात ज्यादा गुण आहे. पण तुपात मासा राहत जीव देती जीवना संगे मत्स्या मरण. पाण्यातच नाही तर खेकड्या वर बी राहतो खाली बी राहतो. तसे खेकडे महाराज सप्त्यात बी जय हरी आणि ते तमाशा असला का तिथं बी हरी हरी. पण जाईन तर तेच दुसरं नाही. याला म्हणायचं निष्ठा. उपमन्यू जंगलामध्ये गेला तपश्चर्या केली भगवान शंकराची आणि शंकरानेच ठरवलं याची परीक्षा घेऊ. इंद्राचं रूप धरलं आणि इंद्र रूपात येऊन भगवान शंकर म्हणू लागले डोळे उघड. डोळे उघडले. अरे काय महादेवाच्या नादी लागला. गळ्यात रुंड माळा, अंगाला सर्व भस्म, राहतो कुठं स्मशानात. त्यापेक्षा मी इंद्र आहे तुला स्वर्गात नेतो. तो काय म्हणला माहिती का. उपमन्यू म्हटला माझ्या महादेवाने मला घाणीतला किडा केलं तर चालन पण तुझा स्वर्ग मला नको. आता श्लोक सांगतो. अपिकीट पतंगो वा भवेयम शंकराज्ञया नत्विंद्राहम त्वया दत्तम त्रैलोक्यमपि कामय. तुझा त्रैलोक्याचं राज्य सुद्धा मला नको. मला माझ्या भगवान शंकरानं जे दिलं तेच मी घेईल. निष्ठा. दुसरा पैलू महाराज भाव.
आणि भाव तिथं देव, बाकी काही नाही. ऐका, उडीसा प्रांतामध्ये 2 संत झाले, पंडितदास, अहिरदास. तुम्ही ऐकलेलं नसल. आणि एक गुराखी होता, म्हणजे ढोरं राखणारा. आणि बाबा ते आपला शाळा शिकलेला नाही, गावरान माणूस, ढोरं राखीत होता. एक ब्राह्मण आला नदीच्या काठावर, आणि त्रिकाल संध्या ब्राह्मणानं केली पाहिजे. संध्येचा टाइम झाला, आंघोळ केली, संध्येला बसला. आणि संध्या करायची म्हणल्यावर प्राणायाम करावा लागतो म्हणून नाक दाबिलं. आता ह्या ढोरावाल्यानं पाहिलं, हे नाक कोण दाबित संगड्या. त्याची पूजा झाली, नित्यनेम झाला. हा म्हणला, देव बाप्पा नाकाची काय भानगडी, नाक कोण दाबिलं. ब्राह्मणानं सांगितलं, नाक दाबलं का देव भेटतो. आता हे साधारण माणूस, देव बाप्पा निघून गेले. त्या पोरांना शांत करा पा, थोडा वेळ राहिला, वाया घालू नका. विठाला विठाला विठाला. ब्राह्मणाने सांगितलं, नाक दाबलं का देव भेटतो. झोपले तर नाही ना. ह्या शेतकऱ्याला वाटलं प्रयोग करायला काय हरकत आहे. आणि देव जर एवढा सोपा आहे तर आपला जन्म वाया चालला ना. महाराज त्यानं नाक दाबलं, आणि असं तसं नाही दाबलं, फुल दाबलं. हो, आता देव बाप्पा तर गेले, पण देवाला चिंता पडली, हे मरण. आणि साक्षात देव त्याच्या पुढे उभा राहिला. आणि ही गोष्ट नाही बरं, खरं आहे. आणि देव पुढे उभा राहिला, आणि उघड डोळे, कोण आहेस तू. म्हणले, महाविष्णू. आणि 4 हात. ते म्हणला, तू महाविष्णू हे कशावरून. कारण तू देव मी आता कधी पाहिला. हे तू देव हे माझ्या गुरुला माहिती, मी गुरुला बोलून आणतो, तू थांब जरसा. ते बामणाच्या मागं धाकला. तर बामणाला असं वाटलं, बाबा याला आपण चुकीचं सांगितल्यामुळं आता ह्यो आपल्याला हाणतो. त्याला धोतर धरलं, चहा सुटला महाराज. आता ह्यो शेतकरी त्याच्या पुढून झाला, आणि पाय धरले. गुरुजी, देव भेटला. कुठे आहे. तिथं आहे. त्याला वाटलं ह्यो आपल्याला चुकीचंच सांगतो, घेऊन आला. ऐका ऐका ऐका, देव बाप्पा आले. गुराख्याला देव दिसत होता, पण देव बाप्पाला नव्हता दिसत. तो त्या गुराखी तो देवाला म्हणला, ए देवा, तू माझ्या गुरुला दिसतो का नाही. आणि गुरुला नसन दिसत तर मग दाबू का नाक. महाराज, ब्राह्मण भावाला सुद्धा देव दिसला. आता घडलं काय माहिती का, जे ब्राह्मण भाव होते ना, ते म्हणले, अरे आम्हाला देवाचं स्वप्न पडा ना. पण तुझ्यासारख्या भावशीळ माणसानं आमच्या शब्दावर विश्वास ठेवला, नाक दाबलं, म्हणून गुराख्यामुळं मला देवाचं दर्शन झालं. ब्राह्मण म्हणतो का मी गुराख्याचा दास आहे. आणि अर्ही शब्द आहे महाराज. ब्राह्मणाला विचारलं काय नाव होतं, तो म्हणला मी अर्हीदास. आणि गुराख्याला विचारलं, ते म्हणला देवाचं पाहून नाक दाबलं, मी पंडित दास. जय हरी. अर्हीदास, पंडित दास. कशाची ताकद आहे महाराज, भावाची ताकद आहे. तिसरा पैलू आहे निर्धार. निष्ठा असेल आणि निर्धार नसेल तर निष्ठा नाही. निष्ठा असेल आणि भाव नसेल तर निष्ठा नाही. आणि निर्धार म्हणजे देवासाठी सगळं त्यागाची तयारी ठेवणं. देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो राम चरण न सोडी सर्वथा, सर्वथा चरण न सोडी सर्वथा.
हे शब्द कोणाचे? नामदेव महाराजांचे. महाराज तीर्थवळी वाचा ना. अरे नामदेव महाराजाचा अधिकार साधा नाही बाबा. ज्ञानोबाराय आले आणि माऊली म्हणले, ज्ञानोबाराय म्हटले नामदेवा चला तीर्थयात्रेला. ते म्हणले मला देवाच्या पायाजवळ काय कमी. पाळिलो पोशिलो जन्माचा जन्मोनी आईता, सगळं या देवाजवळ. याच्यासाठी मी फकीर झालो. फकीर माऊली मला बाहेर नाही यायचं. काय शब्द आहे, मला इतकं प्रमाण भावलं ते. त्रिभुवनीचे वैभव सांडोनिया दुरी, झालो से भिकारी पंढरीचा, झालो से भिकारी पंढरीचा. त्रिभुवनीचे वैभव झालो से भिकारी पंढरीचा, झालो से भिकारी अरे ज्याने संसाराला लात मारली ना त्याचा देव आहे. जो संसारासाठी इकडं आला त्याचा देव नाही बाबा. लाथाळीला संसार गण आणि गोत्रज सर्व हासताती मज, गेले याचे मनुष्यपण येणे सांडियली लाज. विनवितो सिंपी नामा संत चरणीचा राजा, विठोबाचा धर्म जागो त्याच चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याच चरणी लक्ष लागो. बापानं सांगितलं नामदेवा नैवेद्य घेऊन जायचं. आले देव. दूध पियो मोरे गोविंद लाला. सगळ्यांनी टाळी वाजवा. एवढंच कडवं म्हणतो. करावर हात, करावर हात. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मेरे गोपाल लाला. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. दूध पियो गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला. माझे गुरुजी वैकुंठवासी रामचंद्र बाबा बोधे, आता त्यांची पुण्यतिथी झाली. ते म्हणायचे सोने का गडवा सोने का गडवा दूधने भरिया, पिओ नारायण आगे खडिया. सोने का गडवा दूधने भरिया. टाळ्या टाळ्या टाळ्या. ओ, दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोपाल लाला. दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पियो गोपाल लाला, गोपाल लाला. गोपाल लाला. जय रे. थोडा वेळ राहिला आपल्याकडे. हा निर्धार आहे महाराज. दर्शन देत नसेल तर डोकं फोडू का? अहो देव उभा राहिला ना पुढं. त्या विक्रम राजाच्या जीवनातली एक कथा आहे. ते जंगलात फिरायला गेले आणि तिथे एक देवीचा भगत राहत होता. भगतच म्हणते देवीच्या भक्ताला. भगत राहत होता. विचारला का रे बाबा किती दिवसापासून आहे? तो म्हणला राजेसाहेब 12 वर्ष झाले.
मग कधी देवी स्वप्नात तो म्हणला आली पण घरची ही देवी नाही. आणि तो राजाला सांगू लागला देव भेटणं का एवढं सोपं आहे. ते म्हणले खरंय पण अवघड बी नाही बरं. कारण आपली सुरुवात क्षणापासून देवाची द्वारीन उभा. कारण सांसारिक लोकांना शॉर्टकट लागत महाराज. तुम्हाला जर म्हणलं उभा जमाना भरी तर नको बाबा, आधी शॉर्टकट. ज्ञानोबरायनं बी तेच सांगितलं. तरी गायसे करी यया आठा पहरा माझारी मोटके निमिष भरी दे तुझाय. मग जे जे का निमिष देखेल माझे सुख ते तुले आरोचक विषय घेईल. तैसे भोगा आतोनी निघता चित्त मज माझी रिघता. हळूहळू पंडुसुता मिची होई. एका निमिषाचा प्रताप काय दादा. एका निमिषानं देव होता येतं. निमिष एका क्षणात ताकद. ठरवलं तर एका क्षणात देव भेटन, नाही तर जन्म जन्मांतर गेले तरी भेटणार. ते म्हणले ट्रायल तलवार काढून मानेवरच ठुली मारा. आणि नुसतं ठुली नाही, असं रक्त निघायला लागलं. देवी प्रगट झाली ना, प्रगट झाली. हो आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते. गिरिवर विंध्य शिरोधिनी वास विष्णू विलासिनी जिष्णू. टाळी वाजवा. भगवती हे कंठ कुटुंबी भूरी कुटुंबी भूरी कृते. जय जय हे महिषासुरमर रम्य कपर्दिनी शैलसुते. मा रम्य कपर्दिनी शैलसुते. टाळी वाजवा. सुरवर वर्षिनी दुर्धर दर्शिनी दुर्मुख मर्शनी हर्षरते. त्रिभुवन पोषिनी शंकर दोष किल्बिषमोषिनी घोषरते. धनुजनि रोषिनी दितिसुत रोष दुर्मद शोषिनी सिंधुसुते. जय जय हे महिषासुरमर रम्य कपर्दिनी शैलसुते. रम्य कपर्दिनी शैलसुते. आई जगदंब मदंब कदंब वन प्रियवासिनी हासरते. शिखरी शिरोमणि तुंग हिमाल शृंग निजालय मध्यगते. मधु मधुरे मधु कैठवगन कैटव भंज निरासरते. जय जय हे महिषासुरमर रम्य कपर्दिनी शैलसुते. मा रम्य कपर्दिनी शैलसुते. शेवटचा श्लोक एकदा वर हात करा सगळ्यांना. आईशात खंड विखंडित रुंड वितुंडित शुंड गजाधिपते. रिपु गज गंड विदारण चंड पराक्रम शुंड मृगाधिपते. निज भुज दंड निपातित खंड विपातित मुंड भटाधिपते. जय जय हे महिषासुरमर रम्य कपर्दिनी शैलसुते. मा रम्य कपर्दिनी शैलसुते. रम्य कपर्दिनी. अजून पाठ आहे माझ्या, पण ते सगळं जर म्हणलं तर जेवणाचा टाइम इथंच होईल. गुरुजी मी नवरात्रोत्सवात ही पाठ केलं. ही एवढं सोपं नाही. खंडन तुंडन मुंडन आपल्याला मुंडच माहिती फक्त कसे मुरगाळायचे. हा 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 अभ्यास आहे आपला त्याच्यात. असो निर्धार निष्ठा निर्धाराशिवाय कमी आहे. निर्धार पाहिजे, त्याग करण्याची तयारी. तो ध्रुव बाळ म्हटला नारद भेटले. अरे हिंस्र पशु पक्षी खातील तुला. देहम पातयामी वा कार्यम साधन. एक तर मरण नाही तर देवाचं दर्शन घे. निर्धार हे वर जरी हे आकाशवर पडो पाहे. आकाशवर पडो पाहे. हा ब्रह्मगोळा भंगा जाय. गोळा भंगा जाय. आवड वाणळ त्रिभुवन खाय. वड वाणळ त्रिभुवन खाय. पर मी तुझ तवास पाहे गा विठोबा.
करी आणि काचा पांगला न करी आणि दुधाची अंकिला न करी आणि काचा पांगला नामधारक दुधाची अंकिला. ज्या कीर्तनाला असे पाठांतरवाले लोक असलेत आम्हाला असं वाटतं रातभर चालू द्या, पण अशा काही कीर्तन करायला असे लोक असले की त्याला वाटतं आता कसं होईना. वाव, कारण त्याच्या पाठ सारे गाणेच राहते. महाराज काय संप्रदाय आपला, आपलं आयुष्य गेलं तरी, माझ्या माहितीप्रमाणे सांगतो, आयुष्य गेलं तरी महाराष्ट्रातल्या संतांचं वाङ्मय सरू शकत नाही. इतकं मोठं आहे. ज्ञानेश्वरी गाथा, नामदेव महाराजाची गाथा, निळोबरायची गाथा वाचा ना सारेच. हो, नामदेव महाराजाच्या गाथेत सगळे चरित्र. आता हे गाथा पहा करा, त्यांना घरात ठेवलेले पाहून या ग्रंथ करावे. म्हणजे ग्रंथ कृष्ण महाराज ग्रंथ पाहावे आणि कीर्तन करावे असो. मग पहिला मुद्दा निष्ठा, दुसरा मुद्दा भाव, तिसरा मुद्दा निर्धार. हे एक असल्याशिवाय एकाचं काम भागत. म्हणून तर सगळे एका अभंगात घातले. नुसतं तीनच आहे का, नाही, आणखी 4 आहे. दुसरं चरण निष्काम निराळा निश्चल निश्चल विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. विठ्ठल विश्वास. निश्चल विठ्ठल विश्वास. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. विठ्ठल विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास. पाहून ये वास आणि काती, पाहून ये वास आणि काती. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. आणि काचे पाहून वाच आणि काचे विठ्ठल विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास. 15 मिनिटं राहिले. 10 मिनिटात थांबतो, 5 मिनिटात जायचं. हा चालू द्यायचं, लगेच थांबायचं 5 मिनिटं. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. आता बी थांबलं तर त्याच्यात काय. हा ढोबार टाळी वाजवा.
उठू नका, खाली बसा. आदर्श गाव आहे ना, बसा ना खाली. निष्काम, निश्चळ, विठ्ठली विश्वास. चौथा मुद्दा आहे, जो निष्ठावान भक्त आहे त्याच्या जीवनात निष्कामता पाहिजे. निष्कामतेशिवाय निष्ठा अधुरी आहे. पाचवा मुद्दा आहे निश्चळ. निश्चळ म्हणजे स्थिरता. त्यांना एकाग्र पाहिजे. कोरोना आला, काढामाळी. कोरोना गेला, सप्ते चालू झाले, जय हरी. काना खाली वाजा. हे पा, स्थिर, सोडता कामा. निश्चळ. आता आहे सहावा मुद्दा, विठ्ठली विश्वास. त्याचा विश्वास पाहिजे. माझा देव वाईट करूच शकत नाही. मायबाप, विश्वासाशिवाय संसार होत नाही. संसारात विश्वास. जाऊ द्या, छोटं उदाहरण. तुम्ही न्हाव्याकडे जाता दाढी करायला, धारदार वस्तारा असतो, माशी बसली तर कापड. ते आपल्याला वर करावर मान, अरे करावर मान. आणि ते वस्तारा गुरुजी इथं. कधी वाटत नाही का हे गळा कापीन म्हणून? अरे दादा हो, आपला न्हायावर विश्वास आहे पण देवावर आहे का? करीशी तुला जे करायचं ते. आता तुझं कळाले ते करी, तारीशी तरी तारी मारी. पाहू नये वासानिकांची, हा झाला विश्वास. आणि देव सोडून दुसऱ्याची अपेक्षा न करणं, अशी निरपेक्षता. हे 7 पैलू ज्याच्या जीवनात आहे, माझा भगवान त्याची उपेक्षा करतो. ऐसा कोणा उपेक्षला, उपेक्षला, ऐसा कोणा उपेक्षला, हरला, ऐसा कोण उपेक्षिला, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला. निष्कामनिश्चळा, विठ्ठली विश्वास, विश्वास, विठ्ठली, विठ्ठली विश्वास. निष्कामनिश्चळा, विठ्ठली विश्वास, निष्कामनिश्चळा. माऊली ज्ञानराज, माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज. बस, माझी एक इच्छा आहे शेवटची. मी जिथं राहतो सोनगडावर, त्या सद्गुरू रामलाल बाबाचं एक भजन आहे. ते सगळ्यांनी करायचं. घी घेता वाजा, बाकी नका दाखवू का? ह्या फक्त घी घे, साऱ्याने टाळी वाज. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला म्हणा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. बसलेले टाळकरी थांबा. आवाज आवाज. देवकी नंदन गोपाला. हे देवकी नंदन गोपाला. हा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. वा वा. हे राम 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 सीता राम राम राम. सीता राम राम राम. सीता राम राम राम.
तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची सर्व किनगावकर ग्रामस्थांना तरुण मंडळीला वयोवृद्ध मंडळीला सौ आमदार अनुराधाताई माननीय श्री अतुलजी चव्हाण साहेब माननीय श्री कल्याणदादा सर्व सप्ताह कमिटी ज्यांनी माझी सेवा घेतली असे श्री किशोर भाऊ त्यांचे मित्रमंडळी सर्वांना लाख लाख धन्यवाद. माझ्यासारख्या चटणी भाकरीला तुम्ही पंचपक्वानाच्या ताटात ठेवलं. कुठून तुम्हाला दुर्बुद्धी आली मी बोललो. जे योग्य आहे ते गुरुजनांचं आहे. चुकलं असेल माझ्या बुद्धीचे दोष. ह्या वर्षी ज्ञानोबरायच्या जन्मोत्सवाचं 750 वर्ष आहे. तुकोबरायच्या वैकुंठ गमनाचं 375 वर्ष आहे. त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव, सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि योगायोगाने आपल्या किनगावचा सुवर्ण महोत्सव, हे 3 मोठे योग साधून हा उत्सव या ठिकाणी संपन्न झाला. आम्ही सुद्धा माऊलीच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी करणार आहोत. 25 डिसेंबर ते 1 जानेवारी सर्वांना आताच या ठिकाणाहून आमंत्रण. विठ्ठल जय.